हो या करा तिकडे बसू काय म्हटले आमदार साहेब? काय म्हटले? व्हिडिओ चालू आहे. आमदार साहेबांची तुमची भेट झाली, काय बोलले? कोणी बोलवले? अतुल शेट्टी बोलवले तुम्हाला. चला चला आमचे नेता तुम्ही. चला काय म्हणले? चला की तुम्ही. धन्यवाद. या परिसराला येणार ना हो. सांगा तुम्ही करायला नंतर म्हणून चला दर्शन तुला नाही रे खुशी वाडी मॅडम लाडू दोन तरी पण बसलं आम्हाला गप्पा मारू दे ना. ते पण आता तुम्ही विद्यमान आमदार आहात आणि हे सुद्धा आता विधानसभा लढवणार असं यांनी घोषणा केली. कसं आहे हे वारंवार म्हणायचे की वल्लभ शेठचा चौथा भाऊ आहे आणि तेव्हापासून ते मला भावकी मला मी त्यांना भावकी म्हणून भावकीतला कोणी आमदार झाला तर हा नव्हता ना. तुमचा पाठिंबा का मग कोणाला? त्यांनी तिकीट आणला तर त्यांना पाठिंबा. कुठं आमदारकीचं कुठल्याही पक्षात तिकीट अपक्ष राहिले तर तिकीट पाहिजे ना. आणि कसं आहे आता जे कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सगळ्या आदिवासी समाजामध्ये काम करणारे जे नेते आहेत त्यांची अशी भावना की जुन्नर तालुक्याचा आमदार आता आदिवासी समाजाचा करावा. आता आदिवासी समाजाचा आमदार जर करायचा असेल तर सर्वांना मोठे एकत्रित पुढे जायचं. आणि मी तसं म्हणत नाही. मी मग कुणी जरी असला आणि समाज जर एक झाला तर का नाही आदिवासी समाजाचा आमदार की नाही होणार? तुम्ही त्यांना तिकीट मागण्यासाठी प्रयत्न कराल का? नाही आता तो सगळा त्यांचा विषय. मी राष्ट्रवादीचं काम करतोय, राष्ट्रवादीच्या माध्यमातून पुढे जाणार.
शेवटी आज एक अजून स्थित्यंतर होत राहणार. मग त्याच्यातून जे काय होईल त्याच्यावर आत्ताच भाष्य करण्यापेक्षा जे काय होईल ते पाहत राहावे आणि पाहत राहून पुढे जसं होईल तसं करत राहावे. तुमचा भाऊ जरा रुसलेला आहे तुमच्यावर, येत नव्हते लवकर, 2-3 वेळा बोलावं लागलं. नाही ते काय रुसवा समजलंय का तुम्हाला त्यांचं? नाही, आमचा जरा भावकीचा प्रॉपर्टी वाद होता पण तो मिटला आता. मिटलंय का? काय सांगाल तुम्ही लांडे साहेब? आमचं सगळं व्यवस्थित वाटप झालेलं आहे आणि आता ते जरा एखादा असं घरातला लाडका असं रुसतं ना सारखा तसं ते रुसत येतात. काय ते म्हटलंय की जर तिकीट मिळालं तर पाठिंबा द्यायला काय हरकत नाही, काय वाटतं? देतील ना आमदार साहेब, पाठिंबा देतील. मी आमदारकीला खरं तर इच्छुक आहे, दोन्ही पवार साहेबांकडे इच्छुक आहे मी. जेव्हा तिकीट जर भेटली तर मी आमदार होऊ शकतो, कारण मला आदरणीय वल्लभशेठ बेनकेंची शिकवण आहे आणि मी 12 तालुके 13 तालुके सांभाळलेत आणि एक जुन्नर तालुका सांभाळणं मला काही अवघड नाही, सोपं आहे एकदम सोपं आहे. त्याच्यामुळं आमदार साहेबांचं ते बरोबर आहे आणि बरेचशा सर्वसामान्य माणसांची म्हणणं आहे की एकदा आदिवासी आमदार व्हावं, परंतु काही लोक बा आता आमदार मनाचा मोठेपणा करून म्हटले बा आदिवासी आमदार होऊ शकतो. पण अशी काही लोक निसता काही पक्ष आहे बुवा निसता आदिवासी म्हणजे मतं घ्यापुरती गोड बोलतात. पण आता ठणकावून म्हणलं पाहिजे ना आमदार साहेबांसारखा, हो द्या एकदा आदिवासी आमदार, काय फरक पडतो? आता ही भावभाव मध्ये आमदारकीची लढाई खेळायची का? नाही, काय नाही. शात आहे संदीप भाऊ, समजायला आमदार साहेबांनी जाहीर सांगितले की देवानी मग आम्हाला पवार साहेबांनी तिकीट, काय हरकत आहे आम्हाला तिकीट द्यायला? आम्ही तिकीट मागतोय ना, आणि मग तिकीट जर समजायला आम्हाला जर पवार साहेबांनी दिली नाही तर मग काय तो पक्ष आमच्याकडे मतं मागे येणार नाही का? म्हणजे आमचा वापर फक्त मतांपुरताच करायचा का? कव्हर करायचं काय लावताची मुंडे साहेबांना जाऊन 50 वर्ष झाली. पवार साहेब तुम्हाला तिकीट कसं घेतली? तुम्ही अजून बी अजित पवार गटात आम्हाला तिकीट नाही दिलं मग आम्ही त्यांना मतं नाही देणार. कुणाला? शरद पवार की अजित पवार? आम्ही दोन्हीकडून इच्छुक आहे, दोन्ही पवार एकच आहेत. आमदार साहेबांच्याच भाषणावर तुम्ही बाईट लावलेली आहे. अजित पवार शरद पवार हे दोन्ही आमचे नेते आहेत. त्याच्यामुळं जिकडून तिकीट भेटत तिकडून जर आमचा फक्त मतदानापुरताच वापर केला भावनिक, ते पण योग्य नाही ना. मग जर देवराम लांडे, आदरणीय वंदनीय वल्लभशेठ बेनके आणि मधुकर पिचड साहेबांनी आणि मोठ्या साहेबांनी आणि बारक्या साहेबांनी पवार साहेबांनी दोन्ही जर मला जिल्हा परिषदेची जबाबदारी दिली आणि त्या पुणे जिल्हा परिषद जबाबदारी मी पारदर्शकपणे पार पाडली, असा अध्यक्ष होणे नाही तर मला जुन्नर तालुक्याचा आमदारकीचा कारभार बघायला काहीच अवघड नाही. काय भाऊ? असा अध्यक्ष होणे नाही ही गोष्ट अत्यंत खरी. आणि मग एकदा जर जुन्नर तालुक्याला मुंडे आमदाराच्या नंतर आमदार जर झाला तर भावकीचा आमच्या पाठिंबा राहील. पण मला तिकीट भेटावं, मला पाठिंबा ना. हा, ते नक्की करा एक. आता पाहिजे करायचं तिकीट आता जमलं नाही. नाही बोलू द्या. नाही बोलू द्या. दत्ता भाऊ, तिकीट आपल्याला भेटेल अपेक्षा आहे तर निश्चितपणे तिकीट नाही भेटलं भावाला पाठिंबा देणार का भावाच्या विरुद्ध अपक्ष लढणार? अव तिकीट का नाही भेटणार? तिकीट भेटणार ना. अव आत्ताची परिस्थिती आहे, तिकीट भेटणार आहे. पवार साहेब तिकीट देतील नाही नंतर द्यायचे, पण आम्ही आता रेसमध्ये आहे. तुम्ही कालच घोषित केलं नाही भेटत तिकीट भेटू नाही भेटू, समाजाची इच्छा आहे, मी आमदारकी लढवणार आहे. समाजाची मत इच्छा आहे, परंतु आपण मोरे साहेब आता तिकीट मी सांगितलं ना मगाशी, दोन्ही पवार साहेबांकडून तिकीट मागणी आहे. तिकीट अजून बरेच दिवस द्यायचे, पण आम्ही आमदारकीला इच्छुक आहे. ठीक आहे. आता तुम्ही आता बरोबर उत्तर देतात. आमदार साहेब सारखेच तुम्ही शिकलेले आहेत. मलाही सांगा का आता तुमचा पाठिंबा कसं राहणार? का तुम्ही विनंती काय करणार? त्यांनी निवडणूक लढवायची का नाही लढवायची? संजय भाऊ त्याच्यावर आता बोलायचं नाही, पण तिकीट मध्ये आम्ही दोघे भाऊ इच्छुक आहेत. ते जास्ती इच्छुक अजितदादा कोणी आहेत, मी मोठ्या साहेबाकडून इच्छुक आहे. पण आमची खरं तर पवार साहेबांना विनंती राहील का आयुष्यभर आम्ही पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रातला आदिवासी समाज बांधव मोठ्या साहेबांच्या मागे राहिलेले. सगळे मोठे नेते मोठ्या साहेबांना सोडून गेले, पण आदिवासी समाज महाराष्ट्रामध्ये मोठ्या साहेबांना सोडून गेला नाही. त्याची विचार सहानपूर्वक मोठ्या साहेबांनी करावं. तुमचे भाऊ तर गेलेच ना सोडून? नाही, आमचे भाऊ अजून सोडून नाही गेले, बांधव आहे.
त्याच्यामुळं ठीक आहे, नंतर बोलूया आपण. पण मोठ्या साहेबांना निरोप जाऊ तुमच्या मीडियाच्या माध्यमातून. धन्यवाद. जिल्ह्यामध्ये एक जागा आम्हाला द्यावी.